माझ्या मनातलं कसं ओळखतेस तू? काय? हेच जे मी तुला सांगणार होतो ते तू आधीच. खूप छान दिसते सावली. खरंच छान दिसते. खरंच? अगं हा निसर्ग पण लाजेल तुला बघून. एवढी छान दिसतेस. तारा काय झालं? अशी अर्जंटली का आलीस तू? आणि अशी का बघतेस यार? ऍक्च्युली काय नाही, ते मी माझं जरा काम होतं सावलीकडे म्हणून पटकन अशी मी निघून आले. अगं पण असं काय काम होतं की तू अशी बघतेस? हा अरे ऍक्च्युली मला भूक लागली होती ना, म्हणून म्हटलं की डिनरला आपण सगळे एकत्र जाऊयात म्हणून. सो म्हटलं मीला बोलवूयात आपण, म्हणून मी बेल वाजवत होते आणि बघत होती ती दिसते का, पण ती दिसतच नाहीये. तिलाच बघतेय मी. ठीक आहे, मी बेल वाजवतो. हा. सावली! तारा! सावली! सावली कुठे आहे? अगं सावली, तू अशी कशी काय दिसू शकतेस? हा काय प्रश्न आहे? अशी कशी काय दिसू शकतेस? सावली वहिनी, तिला असं म्हणायचंय की तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस आणि खरंच खूप छान दिसतेस. एक मिनिट, तुम्ही दोघींनी एकत्र ठरवलं का लुक चेंज करायचं? नाही, तसं काही नाहीये. ही जर अशी वावराला लागली या अवतारात, तर सारंगचा पाय घसरायला वेळ नाही लागणार. तारा, काय झालं? काय विचार करतेस? अरे बघ ना, सावली किती छान दिसते ना. हे तू बोलतेस? हा, ए कम ऑन सोहम, मी इतकी पण वाईट नाही आहे. बरं जाऊ देत, मला खूप भूक लागली आहे. आपण सगळे जेवायला जाऊयात ना? तुम्ही पण येताय ना? हा, आम्ही वाट बघतोय तुमची, लवकर या. सावली येतेस ना? हो. ती खरंच बदलली आहे की मी स्वप्न बघतोय? अय्यो, काय? आता कळलं? सावली आले. माझी बायको खरंच डेंजर आहे. हॅलो सर. हॅलो मॅडम. कसं वाटलं आमचं हॉटेल? मस्त आहे. तुला कसं वाटलं? छान. सर्व्हिस विषयी काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांगा. प्रॉब्लेम एकच आहे, नेटवर्क नाही आहे इथे. सॉरी फॉर दॅट. ॲक्च्युली इथं रूममध्ये नेटवर्क येत नाही, पण तिथे खाली नेटवर्क आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तिथं जाऊन बोलू शकता. आणि कसं आहे ना सर, माणसं इथं निवांत वेळ घालवायला येतात. सो नेटवर्क नसलेलंच बरं, नाही का? नाही नाही, तुमचं बरोबर आहे, पण गरजेच्या वेळेला काय? बरोबर आहे सर, पण तिथे नेटवर्क येतं. तुम्ही तिथे जाऊन बोलू शकता. ठीक आहे, मी बघतो. थँक्यू. हॅव अ नाईस डे सर. थँक्यू. आता जाऊ दे ना, 2-3 दिवस नेटवर्क नसेल तरी चालेल ना. मस्तपैकी शांतता एन्जॉय करू. हां, तुझ्यासाठी चांगलं आहे. कंपनी कोण सांभाळणार? अरे 3 दिवसानंतर कॉन्फरन्स आहे, मीटिंग्स आहेत, फोन येत असतील. रेंज नसेल ना मग सुधरत नाही. खरं तर आपल्याला या तंत्रज्ञानाची इतकी सवय झाली आहे की फोनमध्ये रेंज नसली तर माणसांपासून असं तुटल्यासारखं वाटतं ना. तू जवळ असलीस ना की काही तुटल्यासारखं वाटत नाही. सगळे सूर जुळून येतात. गाणं कंप्लीट झाल्याची फिलिंग येते. आणि तुला सांभाळणं हा पण एक बिझनेसच आहे ना माझा. दादा रोमॅन्टिक आहे. मी जरा आलेच. तारा, हिला काय झालं? अरे यार, आता परत तिचा मूड सांभाळावा लागेल. भाऊजी अहो जाऊ द्या, इतक्याही वाईट नाही आहेत त्या. तेही बरोबर आहे. पण तुम्ही तुमचा मूड स्पॉइल नका करू.